माझ्या घरी कोणीच नाही, फक्त तुम्ही या. देवाला म्हणतात या देवा, घरात कोणीच नाही. सासू भ्रांतीचा नाही पत्ता, नष्ट झाल्याच्या ममता, जर कल्पना गेल्या दुरी. सासू नाही, सासरा नाही, देर नाही, ब्रतार नाही, ननद नाही, जाव नाही, सगळे मी घरातील काढून दिले. आणि मग जनाबाई म्हणते या देवा माझ्या घरी, तुका म्हणे देह करावे निर्मळ, येवनी गोपाळ राहे ते देव कोणाच्याही घरी यायला रिकामा नाही. एवढा मोठा ब्रह्मांड नायक हृदयामध्ये कसा राहणार. विठ्ठल विठ्ठल कसं राहील. पण भक्तीच्या बळावर, भावाच्या बळावर, नामाच्या चिंतनाच्या बळावर देव राहत असतो. एवढं हृदय आपलं 20 ग्रामचं असेल किंवा 30 ग्रामचं असेल. पण जनाबाई म्हणते देवा या माझ्या घरी. घर म्हणजे हृदय रूपी घर. भगवंताला फक्त भाव लागतो, भक्ती लागते, प्रेम लागतं, नाम लागतं. देव येत असतो भक्तीसाठी. भक्तासाठी देव लहानही होतो, मोठाही होतो. कृष्ण लहान 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 गोपी लहान गणे, कृष्ण लहान 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 गोपी लहान गणे. ओ त्रिकटांग त्रिकटांग त्रिकट त्रिकटम, त्रिकटांग त्रिकटांग त्रिकट त्रिकटम, धुम नाकदे नाकदे हृदयात गुरी मन केळू गोगडी, बाई बाई केळू गोगडी. कृष्ण लहान 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 गोपी लहान. भगवंत भक्तासाठी लहानही होतो, भाऊ मोठाही होत असतो. महाराज तुकोबाराय काही सामान्य होते का? लोकांनी त्रास दिला होता तुकोबारायांना. माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर अगोदर लोकांच्या शिव्या ऐकावं लागतात. हे आमचे महाराज पखवाद वाजवतात. उगीच मोठे झाले का? अहो लय लोकांनी त्यांना त्रास दिला असेल. आताही लोक लय बोलतात. आमचे दादा गायन करतात. उगीच मोठे झाले का? लोक म्हणतात हे केलं की घेतले पैसे की चालले. एवढं सोपं आहे का भाऊ हे करणं? एवढं वाजवणं अंगाचं पाणी करावं लागतं. कष्टाचा पैसा आहे. एक कष्टाचं आहे आमचं. संसार प्रपंच सोडून तुमच्या गावाला 7 दिवस राहायचं आहे. कोणी बोलेल कोणी चालेल एवढं सोपं नाही. तुकोबारायाला लोकांनी त्रास दिला. तुकोबारायांना उसाच्या मोळीनं मारलं. तुकोबारायांना अनेक प्रकारचा त्रास दिला. लोकांनी शिव्या दिल्या. लोकांनी अंगावरती घाल टाकली. पण तरी लोक तुकोबाराय झटकून टाकत होते. झटकून टाकत होते. तुकोबाराय मग इतक्या लोकांचा त्रास सहन करून तुकोबाराय एवढं मोठं मंदिर झालं. किती 10-15 कोटीचं मंदिर तुकोबारायांचं झालं. कशामुळे झालं? अगोदर त्रास सहन केला. तुका म्हणे संत सोची जगाचे अगाध. म्हणून एवढं मोठे आघात त्यांनी सहन केले. ते तुकोबारायचं वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात करतात. तुकाराम